गुड डे स्टुडंट्स. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतो आहोत. 9th स्टँडर्ड. कोणता आहे सब्जेक्ट आपला आजचा? जॉमेट्री. प्रॅक्टिस सेट चालू आहे आपला 1.1. मला वाटतं त्याच्यातले 3 एक्झाम्पल्स आपण केलेले आहेत. एक्झाम्पल नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण बघू. काय आहे बघा. ऑन अ नंबर लाईन point ABC, point A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. बघा आता ABC पॉईंट आहे. डिस्टन्स AC इक्वल टू 10 आहे, BC इक्वल टू 8 आहे. समजा आपण पॉईंट A B C असं जर घेतला, म्हणजेच काय आहे, B हा इन बिटवीन आहे. पॉईंट B इज इन बिटवीन A अँड C. तर अशा वेळेला AC डिस्टन्स जे आहे हे किती येणार आहे? AC इज द सम ऑफ AB प्लस BC. इफ आपण जर असं जर कन्सिडर केलं, इफ A डॅश B डॅश C मीन्स A B C आर कोलिनियर अँड B इज इन बिटवीन A and C, then we have length AC is equal to length BC plus length AB. लेंथ AC आपल्याकडे आहे 10 सेंटीमीटर. लेंथ BC आपल्याकडे आहे 8 प्लस लेंथ AB. लेंथ म्हणजेच डिस्टन्स. दॅट इज लेंथ AB इज इक्वल टू 10 मायनस 8, म्हणजेच लेंथ AB इज इक्वल टू किती आलं आपल्याला? 2 युनिट. AB जे डिस्टन्स आहे ते 2 युनिट आपल्याला आलं. समजा आपण आता असं घेतलं, B मध्ये घेतला आहे. समजा आपण C जर मध्ये घेतला, इफ A डॅश C डॅश B means what? C is in between A and B, then length AB is equal to length AC plus length BC. असं काय घेतलं आपण? कारण त्यांनी क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा. कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. म्हणून लेंथ AB फाइंड आउट करायचं आहे. AC किती आहे? लेंथ AC बघा किती दिलेली आहे. AC इज इक्वल टू 10. BC पहा किती आहे? डिस्टन्स BC आहे 8. 10 प्लस 8 किती झाला? 18. लेंथ AB इज इक्वल टू 18 युनिट. आपण सगळ्या पॉसिबिलिटी कन्सिडर करून लेंथ ABचं डिस्टन्स आपण 2 प्रकारे आपल्याला फाइंड आउट करता येतं. जर आपण B हा मध्ये घेतला A आणि Cच्या, तर लेंथ AB 2 युनिट आलं. जर आपण C मध्ये घेतला A आणि Bच्या, तर लेंथ AB इक्वल टू 18 युनिट आपल्याला मिळालं. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5. पॉइंट्स X, Y, Z are collinear such that distance XY is equal to 17, distance YZ is equal to 8. Then find distance XZ.
हे फाइंड आउट करायचं आहे. काय दिलेलं आहे, पॉईंट एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर पॉईंट्स आहे. वाय झेड इज इक्वल टू 8 आहे, एक्स वाय इक्वल टू 17 आहे. त्या आधीच्या एक्झाम्पलसारख्याच दोन्ही कंडिशन कन्सिडर करायच्या. सपोज एक्स डॅश वाय डॅश झेड असं जर असेल, म्हणजेच काय आहे, इफ पॉईंट वाय इज इन बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड, देन लेंथ म्हणा नाही तर डिस्टन्स म्हणा, दोघांचा मिनिंग एकच आहे. लेंथ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड. लेंथ एक्स वाय आपल्याला दिलेली आहे, किती आहे एक्स वाय, लेंथ एक्स वाय इज इक्वल टू 17 प्लस लेंथ वाय झेड आहे 8. 17 प्लस 8 किती येते सम, 25. लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 25 युनिट. हे एक कन्सिडर केलं आपण, एक आन्सर मिळाला आपल्याला. हां, आता दुसरं काय कन्सिडर करणार आपण, वाय इन बिटवीन घेतला की नाही. आता झेडला मध्ये घ्या. इफ झेड इन बिटवीन, झेड कोणाच्या मध्ये टाकायचा, आता एक्स आणि वायच्या मध्ये झेड टाकला. इफ झेड इज इन बिटवीन एक्स अँड वाय, देन असं जर घेतलं आपण तर काय होईल, आपल्याला काय मिळेल, डिस्टन्स एक्स वाय किंवा लेंथ, दोघांचा मिनिंग एकच आहे, इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. एक्स वाय दिलेला आहे, एक्स वाय किती आहे, 17 युनिट आहे. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17. डिस्टन्स एक्स झेड फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स झेड वाय म्हणजेच वाय झेड तुम्हाला दिलेला आहे 8. देअरफॉर ह्या 8ला इकडे शिफ्ट करा LHSला. पॉझिटिव्हचा काय होईल, तो निगेटिव्ह. 17 मायनस 8 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड, दॅट इज डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 मायनस 8 किती आलं, 9 युनिट. एकदा डिस्टन्स एक्स झेड आपल्याला 25 युनिट आलं, तर दुसऱ्यांदा डिस्टन्स एक्स झेड आपल्याला 9 युनिट आलं. 2 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले. क्वेश्चन नंबर 6 बघा काय आहे. स्केच प्रॉपर फिगर. स्केच प्रॉपर फिगर and answer the question. Sketch proper figure and answer the question. यातला फर्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. इफ A डॅश B डॅश C म्हणजेच पॉईंट P इज इन बिटवीन A and C. Length AC is equal to 11. Length BC is equal to 6.5. Then find length AB. AB तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. दिलेलं काय आहे ते पहा. A डॅश B डॅश C म्हणजेच काय आहे, पॉईंट B इज इन बिटवीन A अँड C. म्हणजेच आपल्याला काय आहे, लेंथ AC इज इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC. जे फॉर्म्युला आहे ते लिहून टाका अगोदर. लेंथ AC इज इक्वल टू लेंथ AB प्लस लेंथ BC. लेंथ AB किती आहे विचारलेली आहे. लेंथ AC किती दिलेली आहे, 11. लेंथ AB विचारलेली आहे प्लस लेंथ BC इक्वल टू किती आहे, 6.5. ह्या प्लस 6.5ला LHSला शिफ्ट करा, म्हणजे 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ AB. दॅट इज लेंथ AB
इज इक्वल टू 11.0 मायनस 6.5. बघा किती येते आन्सर. जात नाही. इकडून एक आपण हातचा घेतला, 100मधून 50 गेले, 50 आणि 10तनं 6 गेले, किती आले? 4. Therefore length AB is equal to 4.5 unit. हे झालं आन्सर. पहिलं मी केलं, दुसरं तुम्ही करायचं, तिसरं पुन्हा मी करून देते तुम्हाला. तिसरं x डॅश y डॅश z. लेंथ xz इज इक्वल टू 3√7. लेंथ xy इज इक्वल टू √7. फाइंड लेंथ yz. फॉर्म्युला बघा काय येईल आता. xz कोणाकोणाची सम आहे? xyची आणि yzची. लेंथ xz इज इक्वल टू लेंथ xy प्लस लेंथ yz. xz दिलेला आहे का? किती आहे ते? आहे 3√7. xy आहे का? √7 प्लस लेंथ yz. हे √7ला LHSला शिफ्ट करा. 3√7 मायनस काहीच नाही म्हणजे किती आहे इथे? 1√7 इज इक्वल टू लेंथ yz. 3√7 मायनस 1√7, √7 मायनस √7 याचे सम √7 तसेच राहतात आणि 3 मायनस 1 किती येतात? 2. लेंथ yz. Therefore लेंथ yz is equal to 2√7 unit. बघा विद्यार्थ्यांनो, आपण एवढे एक्झाम्पल आज सॉल्व केले. क्वेश्चन नंबर 7 राहिलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 6मधला सेकंड क्वेश्चन राहिलेला आहे. बघा तुम्हाला आला तर करा, नाहीतर आपण उद्या मी तुम्हाला त्याला सॉल्व करून देईल. ठीक आहे. जे आहे ते लिहून घ्या. नाही समजलं तर मला पर्सनली विचारा.